आपलं नाव काय? सविता ज्ञानेश्वर गाजरे. ओके. आणि कुठून आली? नाशिक गंगापूर. ओके. नेमकं काय त्रास होता तुम्हाला? एक पायाची नस ओके. आता हे कधीपासून दुखायचं? 2 महिने झाले. ओके. याच्यावरती किती डॉक्टरांना दाखवलं आधी? 3-4 डॉक्टर. त्याच्यावर काही फरक पडला त्यांच्या दाखवलं? नाही. काहीच फरक नाही. आता इथे आल्यानंतर किती फरक जाणवतो? इथे आल्यानंतर 60-70% बराच फरक नाही. आता झालं काय होतं, तुमच्या कमरामध्ये चौथ्या आणि 5व्या गॅप पडला, म्हणजे वरची खाली सरकली. त्याची तुझी गादी सरकल्यामुळे कमरापासून तुमचं पाय दुखणं, जड पडणं, रग लागणं, कळ लागणं, म्हणजे असं प्रकार होते ना, त्यालाच आपण म्हणतो सायटिका प्रॉब्लेम. हे जर तुम्ही बाहेर डॉक्टर गेले, त्याच्यावरती माझं चॅलेंज आहे, याच्यावरती तुम्ही माझ्यापर्यंत जरी गोळ्या खाल्ल्या, हा आजार मला बरा करून दाखवायचं. सायटिका आजारावरती परमनंटली इलाज निघालेला नाही, गोळ्या औषधाने. तुम्ही जर डॉक्टरकडे गेले, कोणत्याही डॉक्टरकडे गेले, तर ते तुम्हाला पहिले देतील पेन किलर. कोणत्याही डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला सांगितलं मला न पेन किलर देता हा आजार बरा करून दाखवायचा. न पेन किलर देता असं एकही डॉक्टर नाही की सायटिकावरती पेन किलर नाही देतात, ट्रीटमेंट करतो. पहिले ते देतील पेन किलर, स्टेरॉइड देतील, कॅल्शियम देतील, मग मल्टीव्हिटॅमिन देतील, असं त्यांचं चालू राहतं सायकल. पण बिना पेन किलरचं मेडिसिन किंवा ट्रीटमेंट कोणालाही शक्य नाही. हेच तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर मी तुम्हाला किती गोळ्या दिल्या? एकही गोळी नाही दिली. असं एकही न गोळी देता जवळजवळ 99% तुम्हाला डॉक्टर भेटणार नाही. हे माझ्याकडे मी शक्य करून दाखवले आम्ही या ठिकाणी की न गोळी देता सायटिका आजार बऱ्यापैकी कमी करून दाखवतो. पण हेच बरेच डॉक्टरांना शक्य नाही. पण सायटिका हा या आजारावर तुम्ही पेन किलर खाते, स्टेरॉइड खाल्लं, याचा साईड इफेक्ट पण असतो आणि टेम्पररी त्याचा रिझल्ट असतो. पण याचं काय असतं, आम्ही एकदा डिक्स सेट केली, बाहेर आलेली गादीमध्ये आली, त्याच परमनंटली ठीक होते. फक्त त्याला त्या आम्ही सांगितलेल्या नियमात राहणं गरजेचं असतं. जसं की लिमिटपेक्षा जास्त वजन उचलणं, जास्त राखून काम न करणं, थोडे दिवस कमराचं बेल्ट लावणं. जसं की म्हणता एकदा कोणताही हाड फ्रॅक्चर झालं, क्रॅक झालं, आपण त्याला काय करतो, थोडे दिवस प्लॅस्टरमध्ये ठेवतो. एकदा हाड जोडलं गेलं की त्याला प्लॅस्टरची गरज नसते. तसं तुमच्या सायटिका आजार आहे, ते मास क्लिअर होतं. एकदा ते सेट झाल्यानंतर, ते जुळल्यानंतर तुम्हाला बेल्टची गरज नसते. समजलं? आणि हेच बरेच जण लक्षात ठेवत नाही. काय करता, मास्क जुळायच्या आतच काम सुरू करतात, लगेच त्रास होतो. आणि ह्या गोष्टी तुम्ही लक्ष देता, मला त्रास होत नाही. ठीक आहे. काहीच आवडत नाही का? तिला कसं आवडत? फिरवायचं.